म्हणजे शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण या संदर्भामध्ये उद्या सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे आणि या पार्श्वभूमीवर वकील असीम सरोदे यांनी मोठा दावा केलेला आहे। ठाकरे बंधू मुंबई महापालिकेतील राजकारण फिरवू शकतील असं असीम सरोदे यांनी म्हटलंय। शिंदेंकडनं पक्ष चिन्ह काढून घेतल्यास शिंदे सेना भाजपमध्ये विलीन होणार। शिंदे सेनेतील अनेक जण हे उद्धव ठाकरेंकडे स्वगृही परततील असं सुद्धा वकील असीम सरोदे यांनी म्हटलेलं आहे। तर याविषयी आता उद्या सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी पार पडणार आहे आणि याचविषयी सविस्तर बोलण्यासाठी आपल्यासोबत घटनातज्ञ उल्हास बापट हे स्वतः उपस्थित आहेत। उल्हास बापट सर, स्वागत आहे तुमचं पुढारी न्यूजमध्ये। अर्थातच ही बहुप्रतीक्षित अशी सुनावणी आहे जी उद्या होते आहे, अंतिम सुनावणी होणार आहे। सलग 2 दिवस असा काही युक्तिवाद चालणार आहे। काय साधारणपणे आता अपेक्षित आहे? कारण एक 2-3 वर्षांचा काळ या सगळ्याला गेलेला आणि त्यानंतर आता ही सुनावणी होते आणि आपल्या सगळ्यांनाच या सगळ्या निर्णयाची आता प्रतीक्षा आहे। आपण आत्ताच असीम सरोदे काय म्हणाले ते सांगितलं। मी राजकारणावर अजिबात बोलणार नाही, फक्त घटनात्मक ज्या प्रोव्हिजन्स आहेत त्याच्यावर बोलीन। आता काय झालंय की आपण रोगाची लक्षणं आणि रोग याच्यामध्ये थोडा गोंधळ करतोय। आता एखाद्याचं वजन कमी करत होत असेल तर ते लक्षण आहे, पण आतमध्ये कॅन्सर झाला असेल हा रोग आहे। तसं आपल्या राजकीय सिस्टीम मध्ये या सगळ्या कॉन्स्टिट्यूशनच्या ज्यांच्यावर विश्वास असायला पाहिजे असे जे पद आहेत, म्हणजे स्पीकर आहे, गव्हर्नर आहे, इलेक्शन कमिशन आहे, याच्या ही विश्वासार्हता कमी होतीये, हा फार मोठा चिंतेचा विषय आहे। आता मी फक्त उद्याच्या जो केस होणार आहे त्याबद्दल बोलतो की चंद्रचूड साहेबांनी मागचा जो निर्णय दिला त्याच्यामध्ये अनेक गोष्टी मी जे म्हणत होतो त्याप्रमाणे झाल्या, पण शेवट त्यांनी असं सांगितलं की सेपरेशन ऑफ पॉवर्स खाली सुप्रीम कोर्ट याचा निर्णय घेणार नाही, स्पीकर डिस्क्वालिफिकेशनचा निर्णय घेईल आणि त्यांनी स्पीकरकडे पाठवलं। बरोबर आहे, हे राज्यघटनेत बसणार आहे, परंतु त्यांनी वर्डिंग काय वापरलं, रिझनेबल टाइम मध्ये त्यांनी काम करा। पण रिझनेबल टाइम म्हणजे काय हे त्यांनी सांगितलं नाही। आता आमच्या लॉ मध्ये रिझनेबल टाइम म्हणजे साधारण 3 महिने धरलं जातं, परंतु नार्वेकर साहेबांनी 6 महिने काहीच केलं नाही। कारण आपले सगळे स्पीकर जे आहेत ते अंपायर नसतात, ते कुठल्या तरी राजकीय पक्षाचे सदस्य असतात आणि त्या पक्षाच्या आदेशानुसार ते वागतात। तसंच गव्हर्नरचं होतं, त्याची अपॉइंटमेंट पण पंतप्रधानांच्या सांगण्यावरनं होते, त्यांना काढूनही कधीही टाकता येतं। आणि तसंच इलेक्शन कमिशनरचं पण होतं की त्याची अपॉइंटमेंट जी ती पंतप्रधानांच्याच हातात आहे, त्यांना काढता येत नाही, महाभियोग करावा लागतो। परंतु त्यामुळे ही सगळी सिस्टीम जी आहे ती बायस्ड होते, इथे कुठेतरी प्रॉब्लेम आहे, मग तो दिलं गेलं। दुसरी गोष्ट अशी की अँटी डिफेक्शन लॉचं 10वं शेड्यूल जे आहे, जे 52वी घटना दुरुस्ती करून आपण घातलं, त्याच्यामध्ये अतिशय स्वच्छ शब्दात म्हटलेलं आहे की 2/3 लोक एकाच वेळी बाहेर गेले तर ते डिस्क्वालिफाय होत नाहीत। आता इथे शिंदेच्या बाबतीत आधी 16च लोक फक्त गेले होते आणि हळूहळू करत ते आसाममध्ये गेले, कुठे गेले आणि हळूहळू करत ते आले, असं चालत नाही। आज एक जण आला, 2 महिन्यांनी आला, 6 महिन्यांनी आला, एकाच वेळी जावं लागतं। हे चंद्रचूड साहेबांनी क्लिअर केलं नाही, ते करायला पाहिजे होतं माझ्या मते। आणि तिसरं, ज्याला स्टेटस को अँटी आम्ही म्हणतो कायद्यामध्ये, म्हणजे पूर्वीची जी स्थिती असते ती पुन्हा लागू करायची, त्याबद्दलही सुप्रीम कोर्टाची चूक झाली असं अनेक घटनातज्ञांना वाटतं की गव्हर्नरनी जे मेजॉरिटी सिद्ध करण्याकरता बोलवलं, कन्व्हीन केली मीटिंग, ती चीफ मिनिस्टरच्या सांगण्यावरनं केली नाही, ती ऑपोजिशन लीडरच्या सांगण्यावरनं केली। हे पूर्णपणे घटनेला सोडून होतं, त्यामुळे ही जी ऑर्डर आहे ही घटनाबाह्य होती असं सुप्रीम कोर्टानेच सांगितलं। त्याच्यानंतर उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला। आता वास्तविक फक्त स्टेटस को अँटी प्रमाणे पुन्हा उद्धव ठाकरेंना चीफ मिनिस्टर करायला पाहिजे होतं, तेही मान्य केलं नाही। तेव्हा माझी अशी अपेक्षा आहे की या ज्या त्रुटी अनेक सुप्रीम कोर्ट स्वतःचे निर्णय अनेकदा बदलतं। म्हणजे त्यांनी एका खटल्यामध्ये म्हटलं होतं, गोलकनाथ खटल्यामध्ये, की मूलभूत अधिकार बदलता येणार नाहीत, मग केशवानंद खटल्यामध्ये म्हटलं की नाही, येतील बदलता। किंवा त्यांनी आणीबाणी जगण्याचा अधिकार नाही असा निर्णय दिला, तो पुट्टास्वामीमध्ये त्यांच्याच चिरंजीवांनी म्हणजे आधीच्या चंद्रचूडांनी निर्णय दिला होता की जगण्याचा अधिकार नाही, आत्ताच्या चंद्रचूडांनी दिला की नाही, तो निर्णय पूर्ण चुकीचा होता, तो 60 फूट खोल खणा आणि त्याच्यात पुरून टाका।
आता त्यामुळे अशा तऱ्हेने निर्णय बदलले जातात. तर मला असं वाटतं की अँटी डिफेक्शन लॉ जो आहे, म्हणजे पक्षांतर बंदी कायदा जो आहे, तो लोकशाही सुदृढ करण्याकरता केलेला आहे. सगळ्या भ्रष्टाचाराचं मूळ हे शेवट पॉलिटिक्स असतं. तर तिथला भ्रष्टाचार कमी करण्याकरता हा अँटी डिफेक्शन लॉ आणलाय. तर ते सुदृढ करण्याचं काम सुप्रीम कोर्टाकडे आहे. ते त्यांनी उद्या करावं. आधीचे निर्णय जे होते ते बदलावेत. आणि हा जो अँटी डिफेक्शन लॉ आहे की तुम्ही पक्ष सोडलात, ज्या पक्षाच्या चिन्हावर तुम्ही निवडून आलात, लोकांनी तुम्हाला नाही मतं दिलेली, तुम्ही पक्षाला दिलेली आहेत, तर तुम्ही जर का तो पक्ष सोडायचा केला तर पुन्हा लोकांकडे जायला पाहिजे. तुम्ही दुसऱ्या पक्षात जाता येणार नाही, नाहीतर मग 2/3 असायला पाहिजे. शिवाय तिथे मर्जरचा पण प्रश्न आहे, तो पूर्ण झालेला नाहीये. तेव्हा सगळ्यावर उद्याला सुप्रीम कोर्टाला विचार करावा लागेल असं मला वाटतं. आता ते करतील की नाही हे मला माहिती नाही, कारण जसं सुरेश भटांची कविता आहे, गर्जित गारद्यांच्या सामील रामशास्त्री, मेल्या विना मड्याला आता उपाव नाही. तर असं होऊ नये. माझं मत असं आहे की आपली लोकशाही फार जिवंत आहे. इट्स क्वाईट किकिंग वेल. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने आपली जबाबदारी योग्य ओळखून ही लोकशाही सुदृढ करण्याकरता जो योग्य निर्णय असेल तो उद्या द्यावा. तो दिला त्यांनी की मी पुन्हा त्याच्यावर बोलू शकतो. अगदी. बापट सर, एक अगदी शेवटचा प्रश्न आपल्याला विचारायचा आहे की उद्या जेव्हा आता ही सुनावणी होते आहे, तेव्हा उद्याच्या या सुनावणी दरम्यान शिवसेना असेल किंवा मग राष्ट्रवादी काँग्रेस असेल, यांच्या बाबतीत काही निर्णायक घडू शकतंय का? जर घडू शकत असेल तर साधारणपणे ते काय असेल? नाही, काय असतं, पक्ष कोणाचा आहे हे ठरवण्याचा अधिकार प्रामुख्याने इलेक्शन कमिशनचा आहे. म्हणजे सिम्बल्स ऑर्डर 68 प्रमाणे 15व्या पॅरेग्राफमध्ये त्यांच्या तो अधिकार जो आहे तो इलेक्शन कमिशनला दिला. पण इलेक्शन कमिशननी पक्ष ठरवताना त्या पक्षाची राज्यघटना काय आहे त्याप्रमाणे ते वागतायत का, त्याचप्रमाणे पक्षाच्या ऑर्गनायझेशनमध्ये कोणाची मेजॉरिटी आहे आणि कायदे मंडळात कोणाची मेजॉरिटी आहे, हे सगळे 4-5 ज्या गोष्टी आहेत त्या लक्षात घेऊन ते ठरवावं लागतं. दुर्दैवाने आत्ता फक्त कायदे मंडळातली मेजॉरिटी लक्षात घेऊन हे निर्णय दिलेले आहेत, शिवसेनेचा पण आणि NCPचा पण. त्याच्यावरही निश्चित काय ते मार्गदर्शन सुप्रीम कोर्टाला करावं लागेल. उद्याच्या उद्या काही निर्णय लागेल असं मला वाटत नाही. ते आर्ग्युमेंट होईल आणि त्याच्यानंतर सुप्रीम कोर्ट निर्णय देईल. मी तुम्हाला म्हटलं तसं की एकदा निर्णय आला की पुन्हा त्याचं विश्लेषण करता येईल. अगदी. धन्यवाद बापट सर, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. तर अर्थातच उद्याच्या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष असेल. उद्या जी सुनावणी होणार आहे त्यातनं नेमके काय निष्कर्ष मांडले जातात, काय भाष्य केलं जातं हे आपलं पाहणं महत्त्वाचं असेल.